राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तानं काँग्रेस पक्षातर्फे देखील आज राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। भाजप आणि निवडणूक आयोगाकडून लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे आणि एल्गार पुकारलाय। याच पार्श्वभूमीवर आज नाना पटोले नागपूरमध्ये आहेत तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण मुंबईत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय संविधान बचाव जो वारंवार मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला, ज्या मुद्द्यावर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सुद्धा गाजल्या, नेमक्या याच मुद्द्यावर आता प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस असो किंवा शिवसेना आंदोलन करताना दिसतीये। निश्चितच लागवी एकीकडे आपण पाहत असतो सातत्याने विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर काँग्रेसचे जे खापर आहे पराभवाचं ते ईव्हीएम फोल्डवर फोडलेलं होतं। इतकंच नाही तर अनेक मतांमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोपही जे वाढीव टक्का मतदानाचा दिसून आलं होतं सायंकाळनंतर, त्या संदर्भातील खापर आहे ते निवडणूक आयोगावर फोडलेलं होतं आणि कुठेतरी भाजपकडून निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केला जातो असा आरोप केला होता। आणि याच पार्श्वभूमीवर आज जो राष्ट्रीय मतदार दिन आहे त्या निमित्तानं मतदारांची फसवणूक केली जात आहे, लोकशाहीची हत्या केली जात आहे असा आरोप करत काँग्रेसने आज राज्यभरामध्ये आंदोलनाची हाक दिलेली आहे। आणि यामध्ये जसं तू उल्लेख केलास की पृथ्वीराज चव्हाण मुंबईमध्ये असतील, विजय वडेट्टीवार असतील, दुसरीकडे सांगलीमध्ये विश्वजित कदम असतील किंवा सोलापूरमध्ये स्वतः प्रणिती शिंदे असतील, प्रतिभा धानोरकर चंद्रपूरमध्ये असतील, असे खासदार आणि जे नेते आहेत काँग्रेसचे बडे चेहरे आहेत ते आज संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकंदरीत निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळतील। त्यामुळे ईव्हीएम विरोधातील आपली लढाई आहे ती काँग्रेसने अजूनही रेटून धरलेली आहे। जरी शरद पवार गटाने यामधून माघार घेतलेली असली तरी काँग्रेस मात्र आपल्या पवित्र्यावर ठाम आहे। त्यामुळे सातत्याने आता वेगवेगळ्या दिवसांच्या माध्यमातून आणि निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगाविरोधात कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतंय। लागवी चेतन, पण यामध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवतीये, एरवी मात्र मविया म्हणून एकत्रित आंदोलन करणारे मवियातले हे घटक पक्ष यावेळी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करताना दिसतायत। कुठेतरी उद्धव ठाकरेंनी दिलेले स्वबळाचे संकेत आणि त्यानंतर दुरावलेली काँग्रेस आता एकट्याची ताकद आजमावताना दिसतीये। या निमित्तानं निश्चितच, कारण आता महाविकास आघाडीमधील जर आपण एकमत जे यापूर्वी लोकसभा किंवा विधानसभेमध्ये पाहिलेलं होतं ते आता दिसत नाहीये। आज एकीकडे उद्धव ठाकरे आहेत ते संविधान पूजन आणि भारत माता पूजन असे दोन कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी राज्यभरात केलंय। दुसरीकडे मात्र ईव्हीएम विरोधात काँग्रेस मात्र महाराष्ट्रात एकटी पडल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसने ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त एल्गार पुकारलेला आहे। स्वतः नाना पटोलेंनी काल खरमरीत टीका केलेली होती आणि या आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन केलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल काँग्रेसचे बडे नेते आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळणार। मात्र दुसरीकडे ठाकरेंनी मात्र वेगळीच री ओढलेली आहे। त्यामुळे तुर्तास तरी ठाकरेंनी दिलेल्या एकला चलोच्या नारानंतर काँग्रेस सुद्धा आता एकट्यानेच वेगवेगळे आंदोलन करताना पाहायला मिळतं। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी फूट पडल्याचं आपल्याला म्हणता येईल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।